श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची सेवा कशी करायची आणि या 11 दिवसांमध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर 11 दिवसांची सेवा आपल्याला 10 मार्चपासून सुरू करायची आहे आणि 20 मार्चपर्यंतची ही सेवा आहे। 20 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। 11 दिवसांचा संकल्प करून तुम्हाला शक्य आहे तशी स्वामी सेवा करण्याची सुवर्ण आणि सर्वोच्च संधी आहे। 20 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। तसेच 15 एप्रिल 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्य समाप्तीचा दिवस आहे। स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तांवर असते, याची अनेक उदाहरणे अनुभव सातत्याने ऐकले बोलले जातात। आपल्यावरही स्वामी कृपा व्हावी अशी इच्छा असेल तर स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून 11 दिवस स्वामींची विशेष सेवा करणे अत्यंत पुण्याचे आणि शुभ ठरू शकते। आपण नेमके काय आणि कोणत्या सेवा करू शकतो आपण जाणून घेऊया। श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मानले जातात। आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले। ते तेथे तपश्चर्येला बसले। मध्ये 350 वर्ष गेली। यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले। चैत्र शुद्ध द्वितीया ही स्वामी समर्थ प्रकट दिनाची तिथी आहे। स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या, अनेकांचा उद्धार केला, अनेकांना सन्मार्गाला लावले। दांभिकता अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही। अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले। आजही अनेकांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो। अडचणीच्या काळात सगळे मार्ग संपल्यावर स्वामींना समस्या सांगितली तर हाकेला धावून येतात, असाही अनेकांचा अनुभव आहे। 11 दिवस स्वामी सेवा करायचे असेल तर त्याआधी अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा। आपल्या मनातील इच्छा भाव सांगावा। नेमके काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे। ही सेवा ही सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी। अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही। अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी। या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे। श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो, एक मानसिक बळ मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे। श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे। या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती मंत्राचा जप करावा। दररोज किमान 108 वेळा जप करावा किंवा शक्य असेल तितका जप करावा, परंतु यात सातत्य असावे। शक्यतो सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर मंत्राचा जप करणे सर्वात उत्तम असते। सकाळी अगदीच शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळेस हातपाय स्वच्छ धुवून मंत्राचा जप करावा। स्वामींचे नामस्मरण नित्य सुरू ठेवावे। तसेच स्वामींच्या विविध प्रभावी स्तोत्रांचे पठण करावे। पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करावे, परंतु स्तोत्रांचे श्रवण करताना चित्त एकाग्र असावे। आपण स्तोत्र म्हणत आहोत याचा भाव असावा। 20 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। प्रकट दिनानिमित्त आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे। तसेच श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे हे सप्ताह पद्धतीने पारायण करावे। तसा संकल्प करावा। या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून सप्ताह पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी। सप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर 3 दिवसीय पारायण पद्धती किंवा या ग्रंथात दिल्यानुसार पारायण करावे। पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नका। मनापासून सेवा करा, सेवेत खंड पडू देऊ नका। एखादा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे। शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे किंवा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे। तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा त्यानंतर पुढे कायम ठेवावी। 10 मार्च ते 20 मार्चपर्यंत आपण श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त या 11 दिवसांमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे 11, 7, 5,
3-1 अशी पारायणं करू शकता. रोज 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत म्हणजे तुमचे एक पारायण पूर्ण होते. किंवा 7 दिवसीय, 5 दिवसीय, 3 दिवसीय आणि 1 दिवसीय पारायणही तुम्ही करू शकता. तसेच ज्यांना पारायण करणे शक्य नसेल त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी रोज जप करावा. 11 माळीही शक्य नसेल तर कमीत कमी 3 माळी तरी रोज जप करावा. ज्याला 3 माळी जप करणे शक्य नसेल त्यांनी 1 माळ तरी रोज मनापासून जप करावा. तसेच 11 वेळा रोज तारक मंत्र म्हणावा. ज्यांना सांसारिक जीवनात अडचणी आहेत त्यांनी तारक मंत्राचे 11 दिवसांचे अनुष्ठान करावे. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती चॅनलवरती आहे. तसेच गुरुचरित्र या ग्रंथाचे 7 दिवसीय पारायण करावे. पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्राचा 14वा व 18वा अध्याय रोज 11 दिवस वाचावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांमध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल माहिती घेतलेली आहे. ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.